माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आज पार्टीने खूप मोठा सन्मान केला आहे. बूथवर मतदारांच्या वोटर स्लिप वाटणे, बूथ एजंट म्हणून काम करणे, नंतर त्या प्रक्रियेत 2 वेळ जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेचा सदस्य आणि गेल्या 12 वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विविध पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. दरम्यानच्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात वेगवेगळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं ही मला करता आली आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझ्या घरातील पहिलाच राजकीय प्रक्रियेतील कार्यकर्ता आहे आणि अशा या परिस्थितीत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणे ही आयुष्यातील एक सुवर्णाक्षरांनी नोंदवा असा क्षण आहे की या कार्यक्रमाला माझ्या पहिल्या राजकीय प्रवासाच्या दिवसापासून जे साक्षी आहेत, साक्षीच नव्हे तर त्याही पलीकडे बरेच काही आहेत, अनेकला भाऊ आहेत ज्यांच्याकडून मी पदभार स्वीकारत आहे आणि मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना त्यांच्या अत्यंत लाडका होतो आणि आज ज्यांच्याकडून पदभार घेत आहेत असे नानाभाऊ पटोले या ठिकाणी आहेत. आणि युवक काँग्रेसच्या चळवळीतून रमेश चेन्नीथलाजींचं नाव म्हणजे एक अंगात उत्साहाचा संचार होत असणारे तत्कालीन युवक काँग्रेसचे खूप मोठे नेते आणि आमचे एक आयकॉन असणारे आदरणीय रमेश चेन्नीथला साहेब आज प्रभारी स्वरूपामध्ये खास माझा पदभार कार्यक्रमालाही हजर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन येणारा काळ लाभणार आहेत ते आहेत. आता वैनगंगा आणि नळगंगाचा प्रकल्प जोड नद्या अशा 2 नद्या ज्या जोडल्या गेलेल्या आहेत त्याचं एक वैनगंगेकडचं टोक आदरणीय विजयभाऊ ज्यांच्यासोबत 5 वर्ष मला विधानभवनात काम करता आलं ते विजयभाऊ आहेत आणि अन्य सगळेच मान्यवरांच्या उपस्थितीत हे या ठिकाणी मला ही जबाबदारी स्वीकारतोय त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात ही जबाबदारीचं जाण आणि भान ठेवून ज्या शक्ती आज या देशाला तोडू पाहत आहेत, नवे तर या देशात एक आपसात लढवण्याची एक फार गंभीर चित्र निर्माण केलेलं आहे. या जातीवादी शक्तींच्या विरोधात मी 2 हात सामना करेल आणि काँग्रेसची विचारधारा पुढे घेऊन जाईल. याकरता मी कटिबद्ध असल्याचा संकल्प देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि माझ्या नेतृत्वाच्या समोर मी ती गावी आपल्याला सगळ्यांना देतो. मराठी खतम करू आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, आमचे सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाला आम्ही सगळेजण सलाम करतो आणि एका सामान्य त्याचा राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबाच्या मुलांना मी असेल आता हर्षवर्धन असेल या सगळ्यांना ज्या पद्धतीची संधी मिळतात आहे, सर्वसामान्याचं नेतृत्व उभं व्हावं ही संकल्पना आमच्या नेतृत्वाने जी घेतलेली आहे त्याबद्दल मी माझ्या नेतृत्वाचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो. विशेष करून आमच्या समोर खूप आव्हान आहे. आम्हाला लोकशाही वाचवायचं एक सगळ्यात मोठं आव्हान. सत्ता येते जाते हा भाग नाही, पण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून लोकशाहीचा गोळा घोटण्याचं काम जे केलं जाते आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या काँग्रेसने केलं, ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाला पुढे ठेवून ज्या पद्धतीने या देशाला मोठं करण्याचं काम ज्या काँग्रेसने केलं, महंत हा प्रयत्नांनी हा देश उभा झाला. अनेकांचं बलिदान याच्यामध्ये झालं, पण आज भाजपच्या नेतृत्वातलं जे सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं आहे हे देशातली लोकशाही संपवायला निघालेलं आहे.
हा सगळ्यात मोठा चॅलेंज आमच्या समोर आहे की लोकशाही वाचवली पाहिजे आणि वाचवण्यासाठी काँग्रेस लोकांमध्ये जनजागृती करून त्या पद्धतीचा एक मोठा उठाव महाराष्ट्रात आम्ही करणार अशा पद्धतीची संकल्पना. कारण की मी ही भूमिका याच्यासाठी मानतो की आमचे हर्षवर्धन जे आता आमचे नवीन प्रदेश अध्यक्ष झालेत ते पंचायत राज संघटनात्मक त्यांचा अनुभव आहे आणि महाराष्ट्रातही त्याच पद्धतीनं ते मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काँग्रेस पक्षासाठी काम उभं करतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि म्हणून हे जे आव्हानात्मक आमच्या समोर जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे ती तर भयानकच आहे. राज्यातलं आज तिघाडं जे सरकार आहे तिघांचंही तोंड एकमेकाच्या बाजूनं नाही. रोज भांडणं आपण पाहतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढतात आहे. हे सगळे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या विचारांनी महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता एकजूट होऊन महाराष्ट्र काँग्रेस पक्ष पूर्ण मजबूतीनं उभं करून पुन्हा सत्तेत आणण्याचा एक संकल्प आम्ही करू. आणि मी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं करण्याचं आमचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करू अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याच्या पूर्वी तुम्ही एकत्रित तुमच्या फेसबुक वॉलवरती आम्ही घोड्याची सवारी करताना व्हिडिओ पाहिजे. हर्षवर्धनजी, तुम्हाला प्रश्न, याच्यापूर्वी तुम्हाला घोड्याची सवारी करताना खूप आनंद येतोय का? एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आव्हान आहे तुमच्याकडे, तुर्तास पदभार मी स्वीकारला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि यथाअवकाश आपण सगळे छंद, राजकीय प्रवास यावर जरूर बोलू. येणाऱ्या काळातले आव्हान आणि सगळ्या विषयावर मोठी चर्चा करता येईल. मला या दिलेल्या जबाबदारीबद्दल आनंद तर व्यक्त केलाच आहे. मी आभारी व्यक्त करतो. आज वेळ काढून आलेल्या माझ्या नेतृत्वाचे देखील मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. आता एक दुसरा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाला जाणं आवश्यक असल्यामुळे आपण प्रश्न आणि चर्चा या ठिकाणी होऊ शकत नाही याची कृपया आपण नोंद घ्यावी. यानंतर या सगळ्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचे जो भाग असतो तो आमच्या एआयसीसीचा आहे. एआयसीसीचे 2 जनरल सेक्रेटरी महोदय या ठिकाणी आलेले आहेत. हे यावर बोलतील आणि नंतर आपण पुढील कार्यक्रमाकरता जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.